गुड आफ्टरनून एव्हरीवन. हाय, मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर प्रॅक्टिस या चॅनलवर. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय जाणून घेणार आहे, फार महत्त्वाचं आहे की पेपर 1 करिता कोणत्या कोणत्या सब्जेक्टवर फोकस केला पाहिजे किंवा जास्त भर हा कुठल्या सब्जेक्टवर दिला पाहिजे. ओके, हे पण महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण कुठल्याही पेपरचा अभ्यास करू त्यासोबत तुम्हाला त्याचे सब्जेक्ट व्यवस्थित माहीत पाहिजे आणि त्यापैकी जास्त कशावर भर देण्यात आलं पाहिजे हे देखील तुम्हाला माहीत पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जो कोणी पेपर 1 भरत असणार त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्यांचे मार्क्स कशा प्रकारे इन्क्रीज होतील हे देखील बघा. कारण की क्वालिफाईंग टेस्ट जरी असली तरी 1 ते 2 मार्क्सने राहतो, पण आपल्याला समजतच नसते की आपण काय चूक केली आहे. तर ते मागच्या चुका टाळा, चुकापासून शिका आणि वेगळी स्ट्रॅटेजी तुम्ही स्वतः तयार करा. स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतःच तयार करू शकता, पण थोडासा त्यासाठी मार्गदर्शन गरजेचं आहे आणि तेच मार्गदर्शन आज मी घेऊन आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की टीईटी बॅच जी आहे आपली सुरू झाली आहे 2024 चे. कारण आयोगाने जी आहे डेट डिक्लेअर केली आहे 10 नोव्हेंबरला हा पेपर असणार आहे. तर त्यासाठी आपण परिसर अभ्यास तुम्हाला माहिती आहे पेपर 1 मध्ये पाहायला मिळतो आहे आणि हे सुद्धा तुम्हाला शिकवले जाते. त्यासोबत पेपर 1 चे सर्व विषय शिकवले जातील. ओके, पेपर 2 मध्ये जर तुम्ही बघणार तर 8 कॅन्डिडेट साठी हा विषय असतो सामाजिक शास्त्र म्हणून. त्यांच्यासाठी सुद्धा सर्व विषय त्यांच्या विषयी शिकवले जातील. तसंच बालमानसशास्त्र हे पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये पाहायला मिळते, ते सुद्धा घेतले जाते. म्हणजे तुम्ही टीईटीचा पेपर 1 देत असणार किंवा 2 देत असणार, तुमच्या बॅकग्राऊंडनुसार पेपर 2 ची तुम्ही चॉईस करत असणार, त्या माध्यमातून तुम्हाला इथे शिकवल्या जाते. तर बॅचचे फीचर्स तुम्ही बघू शकता. जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण असेल, सर्व विषयाचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पण देतो. लेक्चर देण्यामागचं कारण हे आहे की तुम्ही रिवाइज परत करू शकता. ओके, तर टेस्ट सिरीज देखील मिळते. ई बुक मध्ये तुम्हाला नोट्स फ्री आहे. व्हिडिओ डाउनलोडची सुविधा दिली आहे आपण. त्यासोबत डिजिटल बोर्डवर लाईव्ह लेक्चर्स आहे किंवा लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाइम बघू शकता. आणि फी जर बघितली तर फी फारच माफक स्वरूपाची आहे. फक्त आणि फक्त 1500 रुपये फी आहे. तर आजपासून जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर येत्या 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला हे फी आहे 1500 रुपये. ओके, तर होतकरू लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे किंवा सर्वांनीच क्वालिफाय एक्झाम केली पाहिजे, त्यासाठी आपण ही माफक स्वरूपाची फीस ठेवली आहे. ओके, तर पुढे वळूया. आता आपल्याला माहित आहे पेपर 1 बद्दल बोलत आहोत आपण. ओके, तुम्हाला माहित आहे तुमचा पेपर 1 मध्ये विषय राहणार आहे बालमानसशास्त्र, गणित, मराठी, इंग्रजी आणि परिसर अभ्यास. ओके, तर पहिले जेव्हा आपण परिसर अभ्यास असा विषय पाहतो, सब्जेक्टचं नाव पाहतो, पण यामध्ये आणखी घटकांचा समावेश असतो हे देखील तुम्हाला पहिले माहीत पाहिजे. त्यासाठी असेल अर्थशास्त्र, विज्ञान, भूगोल, राज्यघटना, ह्या सगळ्या गोष्टींचा यामध्ये तुम्हाला समावेश पाहायला मिळतो परिसर अभ्यासमध्ये आणि त्यासुद्धा घटकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. ओके, तर तुमचा जो मुख्य मुद्दा असेल आणि भर द्यायचा असेल तर तुम्हाला परिसर अभ्यासवर पहिले भर द्यावा लागेल, कारण की त्यामध्ये बाकी सुद्धा घटकांचा समावेश होत आहे. फक्त परिसर अभ्यास म्हटलं म्हणजे एक छोटंसं पुस्तक घेऊन किंवा एखादी छोटीशी कोणती नोट्स वाचली तर होणार नाही. ओके, तर ह्याला तुम्हाला पुरेपूर टाइम द्यायचा आहे. आजपासून तुम्ही स्वतःचा टायमिंग काढा, त्यामध्ये तुम्हाला हा तुमचा टाइम द्यायचा आहे. परिसर अभ्यासावर जास्त भर द्यायची आहे. दुसरं म्हणजे बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्रासाठी मी तुम्हाला सांगेन की पूर्ण फोकस हे बालमानसशास्त्रावर ठेवा. याचं कारण मी तुम्हाला सांगते, कारण की तुम्ही होणारे शिक्षक आहे, भावी पिढीचे शिक्षक आहे, तर विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या काय असतील ह्याचा तुम्हाला बालमानसशास्त्रामध्ये अभ्यास करण्यात येतो. भरपूर गोष्टींचं जे तुम्ही मुलांवर अप्लाय करणार आहे, जे की तुमचे विद्यार्थी असणार आहे, विद्यार्थी घडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय चुका टाळल्या पाहिजे, कोणती पद्धत वापरली पाहिजे, कशा प्रकारे मूल्यमापन केलं आहे, तर डीपली स्टडी जर करायचं असेल आणि खरंच तुम्हाला चांगलं शिक्षक व्हायचं असेल तर मी तुम्हाला सांगेल की सर्वात महत्त्वाचा आणि सगळ्यात चांगला विषय तुम्हाला बालमानसशास्त्र करून घ्यावे लागेल, कारण की तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे. ठीक आहे, आता सर्वांमध्येच ते सर्व गुण नसतात, पण आपल्याला शिक्षक व्हायचं आहे तर ते गुण तुम्हाला स्वतःमध्ये ऍड करावे लागतील. ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्हाला वागणूक द्यावी लागेल. तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण बालमानसशास्त्राचा मी सांगेल की जास्त भर तुम्हाला यावर देखील द्यायची आहे.
ओके, तर गणित आहे तिसरा जर सब्जेक्ट पाहिला तर तो गणित आहे. गणितावर देखील तुम्हाला सराव केला तेव्हाच तुम्हाला गणित जमतील. एवढी काही हार्ड लेवलचे गणित नाहीये, कारण तुम्हाला माहिती आहे टीईटी पेपर हे आपण तुम्ही गृहीत धरल्या जाणार आहे 1ली ते 5वी पर्यंत शिक्षक. त्यानुसार तुम्हाला एवढं काही हार्ड गणित नाही विचारलं जात, पण गणिताचा देखील तुम्हाला अभ्यास करावा लागेल. हा देखील तुम्हाला मार्क देणारा सब्जेक्ट आहे. ओके, सर्वात चांगले मार्क्स देणारा देखील हा गणित सब्जेक्ट आहे. पुढे जर वळलो तर मराठी मिळणार आहे बघायला. तर मराठीमध्ये पहिली गोष्ट तुम्हाला उतारा दिला जातो. ओके, उतारा दिल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातात, नंतर कविता दिली जाते, कवितेवर देखील क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे. ओके, तर ह्यामध्ये तुमचे काही आन्सर कव्हर होऊन जातात किंवा मार्क्स वाढतात, पण ग्रामर व्याकरण येते. ओके, तर व्याकरण तुम्हाला ॲक्युरेट आलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचू शकता. कारण की काही अवघड एवढं व्याकरण विचारलं जात नाही. फक्त स्वतः भीती बाळगू नका, अभ्यासाला लागा आणि चांगलं मार्क्स तुम्ही मराठीमध्ये पण घेऊ शकता. नंतर आहे इंग्रजी. इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला पॅसेज विचारला जातो, त्यावर क्वेश्चन्स असतात आणि तुम्हाला ग्रामरचा भाग विचारला जातो. ओके, तर बघा ही क्वालिफाईंग टेस्ट आहे. पहिले तर टीईटी हे का घेतले जाते, कारण क्वालिफाईंग टेस्ट आहे आणि जर आपल्याला एखाद्याला शिक्षक म्हणून रुजू करायचं असेल तर त्यांना या सब्जेक्टचं ज्ञान असलं पाहिजे. ओके, जरी तो एक सर्व विषय आता 1ली ते 5वी पर्यंत एकच शिक्षक ठेवण्यात येतं, तर एवढे सगळे विषय त्यांना माहीत पाहिजे असतात. त्या उद्देशाने ही तुमची क्वालिफाईंग टेस्ट असते. ओके, तर तुम्हाला माहिती आहे पासिंगसाठी काय मार्क्स पाहिजे, पण सिरियसली अभ्यास करा. आता तुम्हाला माहिती आहे जास्त दिवस अभ्यास करण्याची सुद्धा गरज नाही. आजपासून नियोजन करा, आजपासून अभ्यास करा आणि फक्त तुम्हाला 9 तारखेपर्यंत अभ्यास करायचा आहे, 9 नोव्हेंबरपर्यंत, कारण 10 नोव्हेंबरला तुमचा पेपर आहे. तोपर्यंत तुम्हाला एवढे सगळे विषय चांगल्या प्रकारे द्यायचे आहेत. आणि सर्वात जास्त भर मी तुम्हाला सांगितली, सिरियसली आणि ऑनेस्टली तुम्ही हा सब्जेक्ट व्यवस्थित करा, कारण ह्याचं काम तुम्हाला आहे. याचं काम तुम्हाला फक्त परीक्षेपुरतंच नाही, कारण की तुम्ही शिक्षक म्हणून रुजू होणार आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा याचं हेल्प होणार आहे. जसं शैक्षणिक महत्त्व काय, या गोष्टीचे वैशिष्ट्य काय, भरपूर अशा गोष्टी तुम्हाला यातून शिकायला मिळणार आहे. तर ह्यासाठी तुम्ही बॅच सुद्धा जॉईन करू शकता किंवा मग तुम्हाला स्टडी करायचं असेल त्या प्रकारे. तर सर्वात जास्त भर देणारा आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी म्हणेल तुमचा हा आहे. ओके, तर तुमचा प्रत्येक विषय हा तुम्हाला 30 मार्कच देणार आहे, 30 पेक्षा जास्त कुठलाही सब्जेक्ट देणार नाहीये. ओके, सगळे तुम्हाला सब्जेक्ट 30 मार्कासाठीच आहे. तर केवढा अभ्यास करायचा केवढा नाही करायचा असं नका करू. ओके, तर डीपली अभ्यास जर करायचा असेल सर्वात जास्त भर मानसशास्त्र द्या, नंतर परिसर अभ्यास येईल, नंतर तुमचा येईल गणित, नंतर मराठी आणि इंग्रजी. ओके, तर सगळ्याच विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, पण महत्त्वाचा जो विषय आहे तो तुम्हाला नक्की व्यवस्थितपणे करायचा आहे, कारण तुम्हाला याचं काम पडणार आहे पुढे. ओके, पूर्ण पेपर जर पाहिला तर तुम्ही 150 क्वेश्चन्स मिळणार आहे, 150 मार्क्स पण आहेत तुम्हाला यासोबत आणि 150 मिनिट्स आहे. ओके, तर हे सगळ्यांना गोष्टी माहीत आहे, पण अशा प्रकारे अभ्यास करा, वेळ काढा आणि सिरियसली अभ्यास करा, कारण 10 नोव्हेंबरपर्यंतच आपल्याला स्टडी करावा लागतो. त्यासोबत आपण बालमानसशास्त्राचं जे पेपर 1 आणि पेपर 2चं आहे ते एकत्रित तयारी करून घेतो आपल्या बॅच. म्हणजे जे WO अकॅडमीचं फीचर आहे मी तुम्हाला ते सांगते. पेपर 1 आणि पेपर 2ची तयारी याकरता करून घेतो, कारण TETने 2021 मध्ये पेपर घेतला आहे आणि आता डिरेक्टली 2024 मध्ये आहे. ठीक आहे, तर ते मागील वर्षाचे प्रश्न पण घेतो आपण आणि आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारेल त्यासाठी आपण कंबाईनच तयारी करून घेत असतो. तुम्ही वैशिष्ट्य देखील बघू शकता, बेसिक पासून शिकवतो आणि एका बॅचमध्ये आपण 50च कॅन्डिडेटला पहिले ॲडमिशन देतो, कारण की ती बॅचमध्ये 2 वे कम्युनिकेशन झालं पाहिजे. तर लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड टाइम बघण्याची देखील सुविधा दिली आहे, तर तुम्ही नक्की लाभ घ्या. एक नंबर स्क्रोल होत आहे त्यावर तुम्ही कॉल करून ॲडमिशन आजच्या आज केली तर फार चांगलं. तर तुम्हाला हा ॲडमिशन केल्यानंतर ऑनलाईनच कोर्स आहे, म्हणून तुम्हाला काही फ्री लेक्चर्स इथे बघायला मिळतील वरच्या कॉर्नरमध्ये आणि लाईव्ह लेक्चर्स जर बघायचं असेल तर खालच्या कॉर्नरमध्ये मिळणार आहे. ओके, क्लास जॉईन केल्यानंतर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या माध्यमातून लॅपटॉपच्या माध्यमातून कोर्स अटेंड करू शकता आणि नक्कीच हे चांगल्या मार्क्सने तुम्ही पास करू शकता. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.